नमस्कार मंडळी. तर आज बऱ्याच दिवसानंतर नमस्कार मंडळी म्हटले मी. तर चल आज ना मी तुमच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीची रबडी खीर रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे ना मी साधा मदर इंडिया तांदूळ घेतलेला अर्धी वाटी आणि तो छानपैकी खरपूस असा तांबूस रंगाचा हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत असं भाजून घ्यायचा. आता मी इथे हा तांदूळ न धुताच घेतलेला बरं का. आपल्याला कापडने स्वच्छ पुसून घ्यायचा, बस धुवायची गरज नाही. त्यानंतर इथे भाजून झाला की थोड्या वेळ 10-15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेला आणि त्यानंतर इथे 700 मिली दूध घेतलेलं, ते छान एक मोठ्या गॅसवरती उकड काढून घेतली त्याची आणि नंतर लो गॅस केला, म्हणजे कमी गॅसवरती ठेवलेलं आणि त्यानंतर जे तांदूळ आपण भिजत घातले होते ते ॲड केले. आता यामध्ये ना आपल्याला तूप तेल काहीच वापरायचं नाही आहे. तसंच आपल्याला ही खीर बनवायची आणि आपण ना दरवेळेस काय करायचं, हे जे साईडला लागतं ना ते कंटिन्यू ते हलवत राहायचं आणि ते काढून दुधामध्ये ॲड करायचं. त्यानंतर इथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर ॲड केलेलं मी इथे. त्यानंतर कस्टर्ड पावडर मी 1 चम्मच घेतलेलं दुधामध्ये मिक्स करून घेतलं, ते ॲड केलं होतं आणि त्यानंतर साखर ॲड केली. सगळ्यात शेवटी आपल्याला साखर ॲड करायची. जोपर्यंत पूर्ण आटत नाही, म्हणजे असं घट्ट घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला साखर ॲड करायची नाही आणि थोडंसं थिकनेस वाटायला लागला की साखर ॲड करायची. झाली आपली रबडी खीर तयार. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.